नमस्कार, HPN मराठी न्यूजच्या या स्पेशल कव्हरेजमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची सर्वात मोठी आणि धडकी भरवणारी बातमी। वरुण राजाने मुंबई आणि संपूर्ण उपनगरांना अक्षरशः झोडपून काढलंय। मुंबई, ठाणे, कल्याण ते थेट नवी मुंबई सगळीकडे फक्त पाणीच पाणी बघायला मिळतंय। सकाळपासून सुरू असलेल्या या मुसळधारेने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलेलं असून कुठं गाड्या पाण्यात बुडालेल्या आहेत तर कुठं चक्क शाळांमध्येच नद्या वाहू लागलेल्या आहेत। पाहूयात या जलप्रलयाचा स्पेशल रिपोर्ट। सुरुवात करूया मुंबईतून। मुंबईची पुन्हा तुंबई झालेली असून साकीनाका परिसर पूर्णपणे जलमय झालाय। रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग इतका भयंकर आहे की अनेक दुचाकीस्वारांचा वाहनांसह तोल जाऊन ते थेट पाण्यात कोसळले। साकीनाका आणि कुर्ला स्टेशन परिसराला तलावाचं स्वरूप आलेलं असून गुडघाभर पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत। वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडालाय। मुंबईची ही अवस्था असताना ठाणे आणि नवी मुंबईत ही परिस्थिती वेगळी नाही। ठाण्यातील शीळ मुंब्रा मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत तर तिकडं नवी मुंबईत सानपाडा सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। सायन पनवेल महामार्गावरील सेवा रस्ता तर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याची नामुष्की प्रशासनावरती उडावलीये। पाण्यात गाड्या अडकल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। आता वळूयात कल्याण आणि बदलापूरकडे। इथं तर पावसाने कहरच केलाय। कल्याणच्या उंबर्डे गावातील शेतकरी जागृत मंडळाच्या माध्यमिक शाळेच्या आवारात चक्क गुडघाभर पाणी साचलंय। जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढत चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय। विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठी तारांबळ उडाली। दुसरीकडे नेवाळी नाका परिसरात रस्त्यावरती पाणी साचल्यानं सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी बदलापूर कटई मार्ग तात्पुरता बंद केलाय। गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। प्रशासनाकडून सर्वच ठिकाणी पाणी उपसण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे, पण पावसाचा जोर पाहता परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इतर भागात सुद्धा पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। डोंबिवली MIDC परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर 2 शाळा एकाच वेळी सुटल्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। सिस्टर निवेदिता स्कूल आणि टिळक नगर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडल्यानं पालकांची मोठी गर्दी झालीय। एकाच वेळी पावसामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यानं परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। वाहतूक संत गतीनं सुरू असल्यानं विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। मात्र सुदैवानं कोणतीही अनुचित घटना घडलेली नसून परिस्थिती नंतर सुरळीत करण्यात आलेली आहे। त्यामुळे HPN मराठी न्यूजचे सर्व प्रेक्षकांना आव्हान आहे की अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा। प्रवास करताना योग्य ती खबरदारी घ्या। मुंबई, ठाणे, कल्याण आणि तुमच्या परिसरातील प्रत्येक अपडेट पाहत रहा HPN मराठी न्यूजवर।